Rolling motion. Rolling motion is actually a combination of two motions, rotational motion and linear motion. See first example of ceiling fan. Ceiling fan rotates about its own axis without going from one place to another place. So motion of this ceiling fan is purely rotational motion. Second example is example of linear motion. This block goes from one place to another place without rotation. So this is purely linear motion. प्युअरली रोटेशनल मोशन काय असते? फॅनचं उदाहरण बघा की फॅन एकाच जागेवर फिरतो, एकाच जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही, पण मोशन चालू आहे रोटेशनल एकाच जागेवर, त्याला म्हणतात प्युअरली रोटेशनल मोशन. हे प्युअरली रोटेशनल मोशन. त्यानंतर ही लिनियर मोशन आहे की वस्तू न फिरता पुढे जाते, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते. याच्या उलट रोलिंग मोशन ही ह्या दोन मोशनचं कॉम्बिनेशन असते, रोटेशनल आणि लिनियर मोशन. रोलिंग मोशन इज कॉम्बिनेशन ऑफ rotational motion and linear motion. Wheels of the vehicles go from one place to another place along with the car. At the same time, wheels are performing rotational motion. कारचे जे व्हील्स आहेत ते कार सोबत एका जागेवरून दुसऱ्या जागी जात आहेत, म्हणजे त्यांचे ट्रान्सलेशनल मोशन सुरू आहे, लिनियर मोशन सुरू आहे. त्याच वेळी हे व्हील्स जे आहेत ते स्वतः भोवती फिरत असतात, म्हणजे रोलिंग मोशन ही दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. आता रोलिंगची कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायची आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो KE = ½ I⍵². ही प्युअरली रोटेशनल असल्यामुळं, एकाच जागी असल्यामुळं फक्त रोलिंगची व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी घेतलेली आहे. लिनियर व्हेलॉसिटी या ठिकाणी आपण 0 का घेतली? कारण हे जे व्हील आहे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही, त्यामुळे त्याला ती लिनियर व्हेलॉसिटी नाही. याउलट लिनियर कायनेटिक एनर्जी किंवा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ mv². इथं रोटेशन नसल्यामुळं आपण मास या ठिकाणी घेतलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलेलं नाही, आणि रोटेशनल मोशन नसल्यामुळं अँग्युलर व्हेलॉसिटी नाही. आणि तिसरी जी आहे ती ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, त्याला लिनियर मोशन सुद्धा असल्यामुळं ½ mv² ही लिनियर मोशनची कायनेटिक एनर्जी आली. त्याचवेळी रोटेशन, ती वस्तू फिरते पण, त्याच्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पण आली. ही झाली रोलिंग कायनेटिक एनर्जी, विच इज सम ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी अँड ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आपण जो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाहिला, ½ I⍵² + ½ mv², तो जो फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला आहे रोलिंग कायनेटिक एनर्जी दॅट इज सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जी. फ्रॉम दॅट वी हॅव गॉट दिस एक्सप्रेशन. पण याच्यापेक्षा आपल्याला एक सोपा फॉर्म्युला तयार करायचा आहे, कारण याच्यामध्ये काय आहे, समजा बसचं चाक आहे, तर ते चाक फिरत फिरत पुढे जात आहे, तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, त्याला वेगळे कॅल्क्युलेशन्स करायचे, अँग्युलर व्हेलॉसिटी मोजायची, मास आणि व्हेलॉसिटी अशा 4 क्वांटिटीज. तर आपल्याला हे मोमेंट ऑफ इनर्शिया एलिमिनेट करून त्याच्यापैकी मास आणायचं आहे आणि ओमेगा एलिमिनेट करायचं आहे, व्हेलॉसिटी आणायची आहे, म्हणजे एक सोपा फॉर्म्युला तयार होईल. तर ते करण्यासाठी आपण काही सिंपल स्टेप्स या ठिकाणी घेतो. Moment of inertia is given by I = mk². We know there are different expressions for moment of inertia of different bodies, but in terms of radius of gyration, the formula is always I = mk². Mass may be different for different bodies. Radius of gyration is different for different bodies. We know that. But the simple formula I = mk² for all types of bodies. And V = r⍵, relation between linear velocity and angular velocity. From that we write omega = V/r. Keep these values in this equation. So we get this next step. त्याच्यावर आपल्याला ही स्टेप आपल्याला मिळाली. आपण फक्त यामध्ये काय केलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया I त्याच्या जागी mk² ठेवलं, ओमेगाच्या जागी V/r ठेवलं,
बाकी आहे तसं ठेवलं. आता नंतरच्या स्टेपमध्ये फक्त या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतला, व्ही स्क्वेअर आणि आर स्क्वेअर सेपरेट लिहिलं. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आपल्याला काय मिळते, ही स्टेप आपल्याला जी मिळाली ही अगोदरचीच स्टेप आहे. यामध्ये फक्त हे जे व्ही स्क्वेअर होतं ते आधी लिहिलं आणि के स्क्वेअर नंतर घेतलं. आता ह्या इक्वेशन ह्या स्टेपमध्ये पण एम व्ही स्क्वेअर आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि पुढे सुद्धा हाफ एम व्ही स्क्वेअर आहे. ते आपण कॉमन घेऊ शकतो आणि आपण ते कॉमन घेतलं की आपल्याला ही स्टेप मिळते, हाफ एम व्ही स्क्वेअर. इथं राहील के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1. त्याच्यावरून आपल्याला पुढची स्टेप मिळते. अजून यामध्ये काय केलं, हे आर स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि एलसीएम घेतलं, त्याच्यावरून आपल्याला ही स्टेप मिळाली. आता दोघांना सेपरेट डिवाइड करा आणि मग ही स्टेप आपल्याला मिळाली. हे हाफ एम व्ही स्क्वेअर जसं आहे तसं, हे आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 1 आणि के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 1 झालं. आता हा रोलिंग कायनेटिक एनर्जी काढण्याचा एक आधीच्या तुलनेत सोपा फॉर्म्युला. कसा, कोणत्या अर्थाने, की याच्यामध्ये आता मोमेंट ऑफ एनर्शिया मोजायची गरज नाही, कारण मोमेंट ऑफ एनर्शिया हे डायरेक्ट मोजता येत नाही, ते कॅल्क्युलेट करावं लागतं, त्यासाठी वेगळे फॉर्म्युले असतात. तर ते करत बसण्याची गरज नाही. मास मोजायचे, समजा तुम्ही बसचं चाक असेल किंवा कारचं चाक आहे, त्याची रोलिंग कायनेटिक एनर्जी काढता, तर त्या चाकाचं मास फक्त मोजायचं, किंवा ते माहिती असतं. सरासरी चाकाचं वजन किती असतं हे दिलेलं असतं स्पेसिफिकेशन्समध्ये. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, चाकाची व्हेलॉसिटी लिनियर आहे, आणि ती लिनियर चाकाची व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर त्या व्हेइकलचीच ती व्हेलॉसिटी आहे. व्हेइकलचा स्पीड व्हेलॉसिटी आपल्याला स्पीडोमीटरवर कळतेच. त्या चाकाची रेडियस मोजता येते, ते सोपं काम आहे. आणि हे के काढण्याचा फक्त फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागेल, की रेडियस ऑफ गायरेशनचे आहे त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. ते कोणत्या आकाराचा, आता म्हणजे डिस्कसाठी रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला वेगळा आहे. अर्थात ते ॲक्सिस ऑफ रोटेशन कोणता आहे, फिरताना कोणत्या ॲक्सिस भोवती ती वस्तू फिरते त्याच्यावर पण डिपेंड आहे. रिंगसाठी वेगळं आहे, डिस्कसाठी वेगळं आहे, रॉडसाठी वेगळं आहे, स्पिअरसाठी वेगळं आहे. आता हे केची व्हॅल्यू, आता व्हील जे असतं ते म्हणजे डिस्कचं असतं, आणि डिस्कचं रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला असतो R/√2. म्हणजेच तिथं परत ते रेडियस मोजली की हे सगळे कामं होतात. ही रोलिंग कायनेटिक एनर्जी आहे. Since K is different for different bodies, E rotational is different for different bodies. Now the last part in the chapter. आता याच्यानंतरचा हा जो पार्ट आहे हा या चॅप्टर मधला पार्ट आहे. काय आहे नेमकं इथं, रोलिंग मोशन ऑफ ए बॉडी विदाउट स्लिपिंग ऑन अन इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेन जर असेल समजा अशा पद्धतीने, तर त्याच्यामध्ये हे इन्क्लाइन प्लेन कसं आहे पहा, त्याची एक बाजू एच इतक्या हाईटला आहे, घसरगुंडी असते त्या पद्धतीने, आणि दुसरी ग्राउंड लेवलला आहे. अशी सरळ व्हर्टिकल हाईट मोजली तर एच आहे, आणि असं तिरपं अंतर मोजलं तर ते एस आहे. आणि हे जे इन्क्लाइन्ड सरफेस आहे ते ग्राउंड से थीटा एवढं अँगल करतं, आणि त्याच्यावरून आपण एक रोलिंग बॉडी म्हणजे ते सिलेंडर असेल किंवा एखादं स्पिअर असेल ते आपण सोडलं तर ते विदाउट स्लिपिंग खाली आलं पाहिजे, फिरत फिरत. तर खाली आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी काय असेल, त्याचं ॲक्सेलरेशन काय असेल, काही फॉर्म्युलेज आपल्याला या ठिकाणी डिराईव्ह करायचे आहेत. सिंपल मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, त्या लक्षात घ्या. आता इथं होतं काय, हे एक्सप्रेशन कसं आलं पहिलं, तर आपल्याला माहित आहे व्हेन द बॉडी इज ॲट दिस पोझिशन, बघा इथं हाईटला या ठिकाणी आहे, तेव्हा ती रेस्टमध्ये होती आणि त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी होती. पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स अपॉन हाईट, अँड पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला mgh. And that potential energy, now when this body rolls and comes on the ground surface, its potential energy becomes zero because height becomes zero. Now law of conservation of energy states that energy can neither be created nor be destroyed. Then this potential energy mgh is converted into kinetic energy. कारण जेव्हा ही बॉडी हाईटवरून खाली येते तेव्हा
खाली आल्यानंतर हाईट 0 होते, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी 0 होऊन जाते. पण एनर्जी निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही. मग ती 0 होते म्हणजे नष्ट नाही झाली, तर ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. कारण आता खाली आल्यानंतर खाली येताना त्यांना काही स्पीड व्हेलॉसिटी मिळालेली आहे आणि ती बॉडी रोलिंग असल्यामुळं ती जी कायनेटिक एनर्जी त्या बॉडीला मिळाली आहे ती रोलिंग आहे, फक्त ट्रान्सलेशनल नाही. आणि रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ mv² + ½ I⍵². आता याच्यावरून आपण पुढची स्टेप आपल्याला मागाशी आपण काढलेला आहे तो फॉर्म्युला, तो कसा काढलाय तर इथं आय ची व्हॅल्यू mk², ओमेगाची व्हॅल्यू V/R वगैरे ठेवून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. तर याच्यावरून पुढची सिंपल स्टेप आपल्याला मिळते, ती मी तुम्हाला सांगतो कशी येते. फार सोप्या स्टेप्स आहेत. यामध्ये फक्त काय केलं तर m कॅन्सल केलेला आहे आणि हे 2 जे आहे ते तिकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून लेफ्टला गेलं, म्हणजे GH त्याला मल्टिप्लाय बाय 2 ते 2GH झालं. म्हणजे हे 2 इथं राहणार नाही. आता हे m कॅन्सल झालं, मग राईट साईडला काय राहिलं तर V² आणि हा ब्रॅकेट राहिला, म्हणजे तो ब्रॅकेट इथं मिळाला. त्याच्यावरून आपल्याला पुढची स्टेप अजून अशा पद्धतीने मिळते. आता फक्त काय केलं, हा जो ब्रॅकेट आहे तो लेफ्ट हँड साईडला घेतला, दोन्ही बाजूला ह्या ब्रॅकेटने डिवाइड केलं तर हा राईट हँड साईडचा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि लेफ्ट हँड साईडला तो डिनॉमिनेटरमध्ये जाईल. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये फक्त साईड चेंज केलेली आहे, बाकी काही नाही. लेफ्टची राईट आणि राईटची लेफ्टला घेतली. आफ्टर दॅट टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. सो वी हॅव गॉट दिस एक्सप्रेशन. When the body rolls from some height h and then its velocity at ground surface will be given by √2gh in bracket 1 plus k²/r². एखादी बॉडी जर h इतक्या हाईट वरून खाली रोलिंग करत करत खाली आली, तर खाली आल्यानंतर त्या बॉडीकडे एनर्जी व्हेलॉसिटी किती असेल त्या बॉडीची, तर तो काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय माहिती पाहिजे तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी माहीत असते ती कॉन्स्टंट असते 9.8. एच म्हणजे किती हाईट ते मोजावं लागेल आणि रेडियस, आता ते स्पियर सिलेंडर काय असेल तर त्याची रेडियस आणि रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन हे रेडियसवरूनच काढता येतं. फक्त ती बॉडी कोणती आहे, रिंग आहे का डिस्क आहे का सिलेंडर आहे का स्पियर आहे, त्याच्यावरून ते काढता येतात. त्यांचे फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला ते पाठ करावे लागणार आहेत. हे झाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. आता खाली आल्यानंतर ॲक्सेलरेशन काय असेल हा फॉर्म्युला पुढे लक्षात ठेवा. व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आपण काढला, याच्यावरून ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे आपल्याला. त्यासाठी यूज करा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v² = u² + 2as. v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी व्हेन द बॉडी रिचेस द ग्राउंड. u मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी ॲट दॅट हाईट. सुरुवातीला h इतक्या हाईटवर होती ती बॉडी, तेव्हाची इनिशियल व्हेलॉसिटी आणि ती 0 आहे. ए ॲक्सेलरेशन जे आपल्याला काढायचं आहे आणि s म्हणजे ते तिरपं अंतर, जे अंतर कव्हर केलं तर ते त्याच्यावरून आपल्याला याच्यावरून इनिशियल व्हेलॉसिटी तर 0 घ्यायची आहे. ही स्टेप कशी आली तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, जरा ही स्टेप डायरेक्ट घेतली, काही मध्ये स्टेप या ठिकाणी हे केलेले आहेत. ह्या v² बघा, ही v² जे आहे ना, तर हे v आहे त्याचा स्क्वेअर केला तर ते स्क्वेअर रूट निघून जायला आणि 2gh ते v² च्या ठिकाणी तर 2gh/1 + k²/r², म्हणून ते हे आलेलं आहे v² च्या जागेवरती. u 0 झालेलं आहे आणि त्याला 2s ने डिवाइड केलं आहे. बघा 2s हे काय होतं, इथं स्टेप डायरेक्ट घेतली, मध्ये 1-2 स्टेप तुम्ही घेऊ शकता, लिहू शकता. हे u कॅन्सल करायचं, म्हणजे ह्या पद्धतीने ते असं होईल. पहा मी इथं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे v² आहे, हे बघा इथं हे v² आहे इज इक्वल टू हे u² 0 झालेलं आहे, म्हणजे राहिलं काय तर 2as हे राहिलं या ठिकाणी. त्याच्यावरून ह्या v² ची ही व्हॅल्यू ठेवली आपण. आता याच्यावरून आपल्याला a मिळतं. a इज इक्वल टू v² अपॉन 2as. तर याच्यामध्ये काय केलं तर v² ची ह्या बघा हा स्क्वेअर रूट जो दिसतोय, आता यामध्ये हे v चा स्क्वेअर केलं की ते मिळतं 2gh 1 + k²/r². ते हे v² च्या जागी ठेवलं डिवायडेड बाय 2s. तर अशा पद्धतीने ही स्टेप आपल्याला इथं मिळालेली आहे.
ह्या स्टेप मी परत इरेज करतो, ह्या तात्पुरत्या मी लिहिल्या होत्या. ही एची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यावरून पुढची स्टेप आपल्याला मिळते, बट व्हॉट, बट साइन थिटा इक्वल टू एच अपॉन एस. हे कसं आलं, हे साइन थिटा कुठे आहे, कसं आलं हे? तर त्यासाठी ती अगोदरची फिगर बघा, ही फिगर आहे, हा ट्रायंगल आहे, दिस इज राईट अँगल ट्रायंगल. साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड एच अपॉन हायपोटेनस एच. ह्या ट्रायंगलवरून ते इक्वेशन आलं. आणि मग त्याच्यावरून आपण पुढची स्टेप लिहितो, ती आपल्याला अशी मिळेल, एस इक्वल टू एच अपॉन साइन थिटा. हे काय केलं, एस फक्त साइन थिटाच्या जागेवर आणि साइन थिटा एसच्या जागेवर घेतलं. ही एसची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवायची आहे. सो वी गेट द नेक्स्ट स्टेप, वी हॅव गॉट दिस स्टेप. ही इक्वेशन 2 जे आहे तेच आहे, फक्त हे 2 ला 2 इथं आहे, फक्त एसच्या जागी हे जे एस आहे, एसची ही व्हॅल्यू एच अपॉन साइन थिटा या ठिकाणी ठेवलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही आता हे 2 कॅन्सल करू शकता, होईल ते कॅन्सल, एच कॅन्सल होईल आणि मग वर राहील फक्त जी. हे 1 लिहायची गरज नाही. आणि साइन थिटा पण वर जाईल, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर ते न्यूमरेटर, आणि त्याच्यावरून आपल्याला ही स्टेप मिळाली. बघा कशी आली ती. तर हे 2 कॅन्सल झालं म्हणून इथं 2 दिसत नाही आपल्याला. हे जी दिसतं कारण ते काही कुठं कॅन्सल होत नाही. हे एच कॅन्सल झालं इथं आणि इथं, हे 1 लिहायची गरज नाही. आणि हे साइन थिटा डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर ते न्यूमरेटर, त्यामुळे राहील फक्त डिनॉमिनेटरमध्ये हा ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. This is expression. This equation shows that acceleration of rolling body on inclined plane depends upon angle of inclination, म्हणजे हा थिटा, मग अशी जी आपण फिगर पाहिली होती ती. त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन के. आता के म्हणजे शेवटी या रेडियसवरच डिपेंड आहे ते, अँड रेडियस ऑफ बॉडी. दिस वॉज द लास्ट पार्ट इन दिस चॅप्टर. थँक्यू.